नमस्कार, मी रेश्मा. रेशूज ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत. चला मग पाहूया आपण वांग्याच्या भरीतला लागणारे साहित्य. चला आपण पाहूया आपण कसं बनवायचं ते. मी पहिला ॲप्रिल घालून घेते. पहिला मी साहित्य दाखवते. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारे पहिलं आहेत ती वांगी. मी इथे वांगी घेतलेली आहेत. इथे आपला मसाला घेतले आहेत. मी इथे काश्मीरी मिरची घेतली आहे. थोडेसे मी काळी मिरी घेतली आहे. 2-3 मी चक्रफूल घेतले आहेत. इथे मी लवंग घेतले आहेत. मोठी वेलची घेतली आहे जी मसाल्यातली असते ती. थोडीशी मी दालचिनी घेतली आहे. एकदम थोडेसे दाणे मी मेथीचे घेतले आहेत. एक टेबलस्पून मी बडीशेप घेतली आहे. 1 टेबलस्पून मी जिरा घेतला आहे आणि 5-6 टेबलस्पून मी धणे घेतले आहेत. इथे मी बेसन घेतलं आहे. हा मी ओला नारळ खवणून घेतला आहे. मी 2 छोटे कांदे घेतले आहेत, उभे चिरले आहेत ते. शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत. इथे कोथिंबीर, 3 मिरच्या घेतल्या आहेत. अद्रक घेतला आहे थोडासा आणि लसूण घेतला आहे 1 पूर्ण. इथे मी कढीपत्ता घेतला आहे. 1 कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. तीळ घेतले आहेत. हे तीळ मी भाजले आहेत तव्यावरती आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये हळद घातली आहे. 1 लिंबू घेतला आहे पूर्ण. 1 टमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे. तेल घेतलं आहे 1 वाटी पूर्ण. 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतला आहे. 2 टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घेतली आहे. ही काश्मीरी मिरची पावडरच आहे. जो आमचा घरचा मसाला असतो ना तो आहे हा. इथे मी 1 टेबलस्पून मी गूळ घेतला आहे. अर्धा टेबलस्पून मी हिंग घेतला आहे. 1 टेबलस्पून मी हळद घेतली आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ वापरायचं आहे. चला तर पाहूया आपण कसं बनवायचं ते. तर आता मी वांगी जी आपण घेतली आहेत भरीत बनवायला त्याचे आपण 4 फोड करून घेऊया आपण. म्हणजे 4 भाग असे कापतात ना तसे कापून घेऊया. थोडंसं असं खोलून बघायचं वांगं, कारण आतमध्ये कधी कधी किडलेलं असतं. तर अशा प्रकारे मी सगळी वांगी पूर्ण जेवढी मी घेतली आहे ती असे 4 भाग करून घेणार आहे. आणि 4 भाग केल्यानंतर मधोमध मी असं मीठ घालणार आहे, जेणेकरून पूर्ण वांग्याला चव येणार. जे आपण इथे मसाले आणि कांदा, खोबरा आणि बेसन घेतला होता हे आपण तव्यावरती थोडंसं शेक देणार आहेत त्याला. तर थोडंसं परतवून घेऊया. चला परतूया आपण. पहिला आपण बेसन आहे तो परतून घेऊया. शेकून घेऊया बेसन. आपण खोबरा भाजून घेऊया. छान खरपूस असं भाजून घेऊया खोबऱ्याला. हा ओला नारळ मी खवणून घेतला होता. पुन्हा एकदा मी सांगते. छान असा खरपूस त्याला भाजून घेऊया आपण. ब्राऊन कलर यायला हवा. आपले नारळ जो आपण खोबरा घेतला होता ओला तो मस्तपैकी खरपूस भाजून झालेला आहे. आता जे आपले मसाले आहेत, कांदा आहे तो भाजून घेऊया आपण. तर आपला खोबरा मस्त छानपैकी खरपूस भाजून झालेला आहे तव्यावरती. काढून घेतो मी त्याला. तर कांदा परतवून घेऊया आपण.
असा खरपूस परतून घेऊया कांद्याला पण. जसं खोबरा आपण भाजला होता ना तसा कांद्याला पण भाजायचा आपल्याला. गावाकडे मस्त कांदा घेतात आणि चुलीमध्ये घालतात, मस्तपैकी तो खरपूस भाजून निघतो, खूप सुंदर. कांद्याला पण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला. बघा त्याचा ब्राऊन कलर चढत चालला ना कांद्याला, त्याचा भाजून घ्यायचा आपण छान. मी मध्ये मध्ये गॅस स्लो आणि फास्ट सुद्धा करते, म्हणजे पटापट लवकर व्हायला हवं म्हणून. मला वांग्याचं भरीत खूप आवडतं. मी नॉन व्हेजिटेरियन पण आहे, व्हेजिटेरियन पण आहे, पण मला वांग्याचं भरीत भरपूर आवडतं. पाहू शकता तुम्ही कांदा आपला मस्तपैकी खरपूस भाजून होत आहे. जास्त काळं करायचं नाही आहे, नाहीतर मग आपण ते वाटण वगैरे बनवणार आहोत ना, मग ते थोडी करवट टेस्ट येते. त्यासाठी आपण इथपर्यंत इनफ ठेवूया. मी काढून घेते आता. मी कांदा पूर्ण काढून घेतला आहे. ज्यात आपण मसाले घेतले होते, मिरची वगैरे सगळं काही, धणे वगैरे, हे सगळं मी आता भाजून घेते. हे सगळे काही मसाले भाजताना हलवतच राहायला पाहिजे, नाही तर खाली जर लागले तर पटकन गरम मसाले पटापट लागतात. धण्याचा बडीशेपचा खरपूस असा सुगंध सुटला मस्त छान. आपले हे जे मसाले आपण घेतले होते, धणे वगैरे, बडीशेप वगैरे, सगळे आपले भाजून झालेले आहेत. मी गॅस बंद करते, काढून घेते. मी सुद्धा भाजताना एकदम काळं करायचं नाही आहे, तुझा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा आपल्याला. हे सगळं काही मी मिक्सरला लावणार आहे. त्याच्याआधी माझ्या हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या, त्यांनाही थोडंसं तेल घालून आणि थोडंसं परतून घेते मी. पण लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्यांनाही थोडंसं मी तव्यावरती परतून घेते. त्यासाठी मी 1 टेबलस्पून ऑइल वापरणार आहे, तेल वापरणार आहे, आणि छोटा टेबलस्पून मी ऑइल घेणार आहे. बस एवढंच ऑइल घेते मी. आणि याच्यावरती त्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मी परतवून घेणार आहे. मिरच्या परतवून झालेल्या आहेत माझ्या. पुन्हा मी 1 टेबलस्पून तेवढाच ऑइल घेते, आणि जो आपण लसूण घेतला होता त्याला परतवते. छान असं माझं लसूण मी परतवून झालेलं आहे. मी गॅस बंद करते. काढून घेऊया आपण लसूण पाण्यातून. आता आपल्याला वाटण बनवायचं आहे. त्यासाठी जे आपण आता हे मसाले सगळे भाजले होते ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. खोबरं, कांदा आणि लसूण आणि मिरची ते सुद्धा मी मिक्सरला वाटणार आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि अद्रकचा जो तुकडा घेतला होता तो सुद्धा मी वाटणामध्ये घेणार आहे. अद्रकचा तुकडा मी कापून टाकते, पटापट बारीक होईल त्यामुळे. जे शेंगदाणे मी भाजून घेतले होते ते सुद्धा मी याच्यात घालणार आहे. थोडं थोडं करून मी संपूर्ण वाटण बनवून घेणार आहे. थोडी कोथिंबीर घालते, थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये घालते. चला वाटण बनवूया. इथे आपलं वाटण बनवून झालेलं आहे. आता आपण वांगी भरायला घेऊया.
मी वांगी पाण्यामध्ये ठेवली होती काळी नको पडण्यासाठी. तर त्या वांग्यांच्या मध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं पहिला. प्रत्येक वांग्यांच्या मध्ये मी मीठ घालणार आहे. मीठ का घालतात? जेणेकरून पूर्ण वांग्याला मस्त छान चव येते. चवीसाठी आपण आतमध्ये मीठ घालत आहोत. अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये पहिला मीठ घालून घेते. अशा प्रकारे माझ्या सगळ्या वांग्यांमध्ये मीठ घालून झालेलं आहे. आता मी जो वाटण बनवला होता तो या बाउलमध्ये मी काढते पूर्ण. त्याच्यामध्ये जो आपण बेसन भाजून घेतला होता तो घेते. थोडंसं बेसन मी ठेवते, 1 टेबलस्पून असेल. जेव्हा आपण फोडणी देणार ना त्यावेळेस मला बेसन लागणार आहे, मग मी 1 टेबलस्पून बेसन मी ठेवून दिलं आहे. तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. जे आपण मसाले घेतले होते ते आता मसाले घालूया आपण. गूळ घेतला होता मी, गूळ घालत आहे त्याच्यामध्ये. हळद घेतली होती मी हळद घालत आहे पूर्ण. 1 टेबलस्पून हळद होती. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलंच आहे. धना पावडर घेतली होती इथे मी, तर मी धना पावडर घालत आहे. लाल तिखट जो आपला आमचा हा घरगुती मसाला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही हा घेऊ शकता. कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये काश्मीरी मिरची घातली होती. गरम मसाला घेत आहे मी इथे, तोही मी 1 टेबलस्पून जवळजवळ घेतलेला आहे. तर ह्याला मी एकजीव करणार आहे. वांग्याचं भरीत करताना फक्त पाणी मी वाटण बनवण्यासाठीच वापरला होता. इतर पाणी वापरलेलं नाही आणि वापरणार सुद्धा नाही आहे. इथे वांग्याचा भरताचा मसाला रेडी झालेला आहे. आता मी भरून घेते. चला आता आपण वांगी भरून घेऊया मसाल्यामध्ये. एकदम आतपर्यंत डीपपर्यंत भरून भरून घ्यायची. भरून झाल्यानंतर असं दाबायचं, म्हणजे प्रेस केल्यानंतर कसं ते आतमध्ये बरोबर एकदम खालपर्यंत खोलवर जातं. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आमच्या इथे मार्केट आहे जवळपास. तिथे मी पनवेलच्या म्हणजे आमच्या काकी येतात, भाजीवाली काकी, त्यांना मी खास आणायला सांगितली होती वांगी. त्यांच्या शेतातली ही वांगी आहेत, एकदम ताजी ताजी. छान असं भरून भरून घ्या मसाला. बघा कसा मी भरते तसंच भरून घ्या. एकदम खोलवरती डीपपर्यंत तो मसाला भरत जा आणि असं प्रेस करायचं थोडं आणि वरचा आलेलं काढून घेऊया. आता माझी वांगी ही पूर्ण भरून झालेली आहेत. आता आपण बनवायला घेऊया. चला चला आपण वांग्याचं आता भरीत बनवूया. माझी कढई तापलेली आहे. मी तेल घालते. तेल जरा जास्तच घालायचं कारण वांग्याचं भरीत बनवतो आपण. मी 1 वाटी पूर्ण तेल घेतलेलं होतं. तेल गरम झाला की मग त्यामध्ये आपण हिंग घालू. आता मी हिंग घालते. तेल आपलं गरम झालेलं आहे. मी हिंग घालते पहिला. हिंग घालून झालेलं आहे.
मी थोडासा जिरा घालणार आहे. फोडणीसाठी जो जिरा लागतो मी थोडासा जिरा घालते. पाहू शकता तुम्ही जेव्हा जिरा मी घातलं आहे ते एकदम थोडंसं जिरा घातलं आहे मी. यामध्ये राई वापरत नाही आहे. कढीपत्ता घालते. कढीपत्ता छान तळतळला आपला की तो मी बारीक चिरलेला कांदा होता तो घालत आहे. छान तेलामध्ये खरपूस असं त्याला फ्राय करून घेऊया. तो टोमॅटो चिरला होता बारीक तो घालत आहे मी. आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत एकदम मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये त्याला फ्राय करून घेऊया. पाहू शकता तुम्ही एकदम टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यानंतर मग आपण आता बेसन घालूया. एकदम छान असे सॉफ्ट झालेले आहेत टोमॅटो. जो मी बेसन 1 टेबलस्पून ठेवला होता ना तो मी त्यात घालून घेते. जो आपला राहिलेला वाटण होतं जो आपण वांग्यामध्ये भरलं होतं वाटण आहे ना तो याच्यात मी घालत आहे. त्याला छान फ्राय करून घेऊ आपण. जो आपण वाटण हे केला होता ना बनवला होता तो फ्राय मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये मी जे आपण वांगी भरली होती ती मी याच्यामध्ये घालून घेते. मस्तपैकी वाटणामध्येच त्याला आपण डिप करू. अशा प्रकारे ते पूर्ण वांगी त्यामध्ये घालून घेऊया. आता आपली ही सर्व वांगी ठेवून झालेली आहे. याच्यामध्ये जो एक्सेस मसाला होता तो सुद्धा मी यामध्ये घालते आणि याला मस्तपैकी वाफ देऊया. वाफेमध्ये आपल्याला शिजवायचे आहेत सर्व काही. चला आता आपण वाफेवरती शिजवूया. त्यांना झाकून ठेवते मी. आता आपण याच्यामध्ये थोडंसं एक लिंबू पिळून घेऊया. चेक करूया आपण. त्याला पलटी करूया आपण वांग्याला. मधून चेक करत जाऊया शिजलेत की नाही वांगी. ती सुंदर झालेत एकदम. ना त्याला आपण झाकून ठेवूया. चला पाहूया कुठपर्यंत शिजलेत आपले वांगी. होत आले आहेत. तर आपला वांग्याचा भरीत इथे तयार झालेला आहे छान असं. चला मी आता डिशमध्ये तुम्हाला घेऊन दाखवते. चला रेडी झालेलं आहे. आता आपण डिशमध्ये घेऊया. आता मी तुम्हाला दाखवते वांगी. जो आपल्या वांग्याचा भरीत आपण बनवलेला तर दाखवते तुम्हाला मी. मस्तच एकदम झाले. एकदा आमच्या घरी माझे सगळे फ्रेंड्स आले होते. सगळे फ्रेंड्स नॉन व्हेजिटेरियन पण त्यातून एक फ्रेंड्स होता तो व्हेजिटेरियन. तर घरात होते वांगी पटापट वांग्याचं भरीत बनवलं आणि त्याला दिलं होतं खायला. त्याला पण खूप आवडलेलं. एकदम मस्त रुचकर झालेले आहेत. एकदम छानच दिसत आहे. जे आपण तीळ घेतले होते त्या तीळ आता मी वरून घालत होते त्याच्या. कोथिंबीर घालत आहे थोडी सजावटीसाठी. तर इथे आपल्या वांग्याचं भरीत रेडी आहे. पाहू शकता तुम्ही.
ते आपल्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. मी ज्या पद्धतीने बनवलं आहे तसा सेम टू सेम तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवून पहा. आणि आपल्या रेशो ॲक्टिव्हिटी चॅनल जो आहे त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, की मी आणखी नवीन नवीन व्हिडिओज आणत जाईल, तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी बनवत जाईल. त्यासाठी तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मी जर हा वांग्याचं भरीत बनवलेला आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि नवीन नवीन कोणत्या आणखी तुम्हाला रेसिपीज माझ्याकडून बनवून तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तेही तुम्ही मला सांगत जा. तर आपल्या ह्या रेशो ॲक्टिव्हिटी चॅनलला नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.